खरं तर हे लोकांना माहीत नाही की स्पर्धा परीक्षेचं पहिलं आंदोलन करायला आपण कारणीभूत होतो. महाराष्ट्र टाइम्सला एक बातमी आली त्या काळामध्ये पुण्यामध्ये की एजबार झाला म्हणून विद्यार्थी गायब झाला किंवा कुठे आत्महत्या तर केली नाही बा, अशा पद्धतीचं ते होतं आणि त्यात तुमचा नंबर होता. मग मी आणि सदाभाऊ गाडीत होतो. मग तुम्हाला आम्ही फोन केला आणि ही नेमकी काय भानगड आहे. मग तुम्ही सगळे सर्किट हाऊसला रेस्ट हाऊसला आम्हाला भेटायला आले. मग तुमच्याशी चर्चा केली. त्याच्यामध्ये तुम्ही आघाडीवर होता, अमोल हिप्परगे होते, पांडुरंग शिंदे होते, जितू वाडेलकर होते, अजून काही मंडळी होती. बरोबर. आणि तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी. मग तुमच्याशी चर्चा करून काय करायचं बा, तर याच्या वयोमर्यादा वाढवायची, पोलीसची, PSIची किंवा इतर सगळ्याची. मग त्याच्यासाठी आपण एक शिक्षण हक्क परिषद घेतली होती. तुम्हाला आठवतं, मी तुमच्याबरोबर सगळ्या लायब्ररीमध्ये भाषण देत फिरलो आणि इथलं नियोजन आपण केलं होतं. पूर्ण लायब्ररी आपण फिरलो. हा, गिरीश बापट साहेब त्या कार्यक्रमाला होते, राजू शेट्टी होते, सदाभाऊ होते, मेटे साहेब होते, मला वाटतं जानकर साहेब होते, आठवले साहेब होते. आणि एक चांगली उच्च दर्जाची शिक्षण हक्क परिषद आपण घेतली. आणि बोलता बोलता गिरीश बापट तेव्हा असं म्हणाले की तुम्हीच काय तरुणात, मी पण तरुण आहे, आणि मोबाईल वगैरे जास्त पाहत जाऊ नका, त्याचा व्हिडिओ जास्त पाहत जाऊ नका, आणि काय माझा देठ अजूनही हिरवा आहे, अशा अर्थाने ते एक वाक्य बोलले. आणि सगळ्या याची हेडलाईन माझा देठ अजूनही हिरवा आहे अशी झाली ना. आपलं मुख्य प्रश्न बाजूला पडला. मला आठवतं सगळं ते.